सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेच्या निमित्ताचा विचार करण्याची गरज आहे किंवा परिहार देण्याची गरज आहे तो म्हणजे असा अखंड हरिनाम सप्ताह मुझे गोरबा काका आणि देव धानोराया 13व्या पिढीचा हा अखंड हरिनाम सप्ताह गेली कित्येक वर्षापासून हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गोरबा काका मंदिर के आपला मंदिरामधला कार्यक्रम आहे काकांच्या डाव्या बाजूला आहे. काकाने आम्हाला डाव्या मांडीवर घेतलेले बरं का. संत महात्मे आपल्या मांडीवर घेत असतात. मांडीवर ही जसं इंद्रायणी माते ना दोन महात्म्याना मांडीवर जगात ज्ञान जे प्रकट झालं त्या महात्म्याला माऊलींना ज्ञानोबरायना इंद्रायणी मातेना दुसऱ्या मांडीवर घेतलं आणि जगद्गुरु तुकोबारायांना डाव्या मांडीवर महान जगाचा उद्धार करायला जे संत अवतीर्ण झाले अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जळ जीवा त्या सजीवांचा उद्धार करणारे महान संत माऊली ज्ञानोबराय वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय दोन्ही संतांना इंद्रायणी मातेना आपल्या मांडीवर घेतले. मांडीवर एका संतांना डाव्या मांडीवर आणि एका संतांना उजव्या मांडीवर आणि या न्यायाने गोरबा काकांनी आम्हाला डाव्या मांडीवर आणि असा हा चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह 13व्या पिढीचा हा माझ्या वडिलाची निराशेला देवा तुझी जगना सेवा पांडुरा तुझी जगना सेवा पांडुरा तुझी जगना सेवा तुझी जगना सेवा सेवा काय आमच्या वडिलाची निराशे माझ्या वडिलाची निराशीला देवा तुझी चरणे सेवा पांडुरंगा या न्यायाने काकांची सेवा पिढ्यान पिढी आणि हा चालत असलेला नियम भव्य दिव्य अशा प्रकारचा हा आमच्या वडिलापासून आजपासून चालत असलेला नियम नामदेव महाराज पाटील नामदेव महाराज गोंदर पाटील आमच्या गावचे राहणारे आमच्या गुरु जे आमचं गाव वसुले ना ज्या महात्म्याने त्याच महात्म्याने इथं एक देवगडाची आळी होती गिरण्याच्या काठावर जशी आळंदीला माऊलीच्या समाधीवर काट्याची झाडं उमललेली होती आणि माऊलीची समाधी नाथाने उघडी पाडली शांती ब्रह्मनाथाने माऊलीची समाधी उघडी पाडली आणि गोरबा काकांची समाधी आमच्या नामदेवराव पाटला गेली. नामदेवराव पाटलांना स्वप्न एकाच दिवशी आणि पांगरीचे पांगरकर यांना एकाच दिवशी दोन महात्म्यांना स्वप्न पडलं. पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं. सकाळी उठतात तर स्वप्नात का गोरबा काका आले. काकांनी असा दृष्टांत दिला की माझ्यावर काटेरी निवडाची झाडं उगवले आणि माझी समाधी उभी करा. तिकडे पांगरकरांना स्वप्न पडलं. त्याच वेळेस पांगरकर म्हणतात स्वप्नाचा काय प्रकार. पांगरकर घोड्यावर बसून गोरबा काकाच्या दिशेने
आणि देवधानुऱ्याहून मंडळी नामदेव पाटील माणसं येऊन इथं तेरणीच्या काठावर आल्यावर महाराज तेरणीच्या काठावर निवडाचा आले होते. कालेश्वराचं छोटं समुद्र आले होते. तिथं काटेरी गुडकं सगळी. मग नामदेवराव पाटील आणि पांगरकर या दोन मातेचं भेट झाली. ती म्हणलं तुम्ही इथं कसं काय? म्हणजे आम्हाला पहाटे स्वप्न पडलं की काका स्वप्नामध्ये आले आणि समाधी उभी करा, माझ्या काटेरी झोडपं उभी पडली. आणि पांगरकर तसेच म्हणजे आम्हाला पहाटे स्वप्न पडलं की आम्ही नेमगाड्याच्या आळ्यात माझ्यावर काटेरी झोडपं तुम्हाला उघड्या करा. आणि काकांचं दोन्ही मागण्यांच्या स्वप्नामध्ये आणि या दोन्ही मागणीने ही समाधी उभी केली. तेव्हापासून त्याला झाली वर्ष 750. किती वर्ष झाली? हे चुकीचं एक ट्रस्ट सांगतो. यांना त्याचं ज्ञान नाही. ट्रस्ट चुकीचं करतात. ट्रस्टची स्थापना 50च्या नंतर. कारण धर्मदाय ऐकतच त्यावेळेस पंचायत राज आलं 54ला. कधी आलं? 54. आणि हे तर 50च्या आधी तेव्हा 700 वर्षाच्या पूर्वी. माऊलीचा समाधी सोहळ्याला किती वर्ष झाली? 776 वर्ष झाली. माऊलीच्या समाधी सोहळ्याला 776 वर्ष झाली. आणि मग माऊली भामदास महाराज, जनाबाई, मुरती दादा, नामदेव महाराज गोरबा काकांच्या घरी आले. आलेच का नाही आले? हे आपण सांगतो का? ही शास्त्र सांगतात. ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा राय, मुरती दादा, सोपाना, मुक्ताई आणि नामदेव महाराज आले. समकालीन संत थे भामदास महाराज, आपले जनार्दन स्वामीचे गुरु भामदास महाराज म्हणजे नाथाचा वंश. भामदास महाराज हे समकालीन संत गोरबा काकाने. हे काय म्हणत असतील ज्ञान नाही म्हणायचं, अल्पज्ञान आहे. अल्पविद्यापती गर्व शिव म्हणे मजवणी ज्ञानी कोण आहे? हे चुकीचं आहे. यांनी लिहिलंय कसं? 709. यांनी काय लिहिलंय? गोरबा काकांचा 709 समाधी सोहळा चुकीचं आहे. तो त्यांना म्हणलं नाही, आता त्यांनी मान्य केलं हे चुकीचं आहे. म्हटलं 709 नाही, ह्याला कमीत कमी 70च्या पुढं झालं. 770 ज्ञानोबारायची समाधी आधीची. त्यांना नामदेव महाराजांनी समाधी दिली ही तर मान्य. ज्ञानोबारायनं कोणी समाधी दिली? नामदेव महाराजांनी दिली. त्यावेळेस गुरुबा काका होते का नाही? नव्हते. महिन्यानंतर त्यांना समाधी. त्याला 76 वर्ष झाली. हिला 70 वर्ष तरी कमीत कमी 9 देतात. ते चुकीचं आहे. त्यांना म्हणलं नाही आता दर्शन घेतलं मला कुणी लिहिलंय? अंदाजात असतं समाधी सोहळा अंदाजात. चुकीचं आहे म्हणजे दुरुस्त करा. हे चुकीचं आहे. आज ज्यांना ते फेर गावाला हे टाकाच नाहीत नाही. उतरून काल आमच्या पूर्वजांनी ह्याला काय नाही 709 आहे यांच्याप्रमाणे. यांच्याप्रमाणे 709 समाधी सोहळा 709 यांच्याप्रमाणे. तरी 70च्या पूर्ण समाधी सोहळा 776 माऊलीचा समाधी सोहळा. तुकोबारायांचा 375 वा बीज उत्सव झाला. आणि असा हा चालत असलेला आमच्या देवधानोरा फडावरील हे अखंड हरिनाम सप्ताह आमच्या 13व्या पिढ्यात आलेला हा सप्ताह आहे. आणि या सप्ताह सोहळ्यामध्ये या दिंडीचं आयोजन प्रयोजन केलेलं या ठिकाणी पहिल्या दिवशी भगवान महाराज कराड यांचं उत्कृष्ट अशा प्रकारचं कीर्तन झालं. प्रवचन सेवा रामकृष्ण महाराज शास्त्री यांची प्रवचन सेवा झाली. दुसऱ्या दिवशी ते सेवा हरिभक्तपरायण वैजनाथ महाराज यांची प्रवचन सेवा झाली. दुसऱ्या दिवशी विजयानंद महाराज यांचं फरळी यांचं उत्कृष्ट अशा प्रकारचं कीर्तन झालं. आज या ठिकाणी प्रवचन हरिभक्तपरायण रत्नपारखे महाराजांचं होणार आहे. त्यांची जागा निवडून आणलं असं आमचं असं ठरलं. बाळू काकांचा आदेश त्या महाराजांची आज्ञा आम्हाला हे वडीलधारी माणसं नितांताची सेवा केलेली माणसं तुमच्या शरीराला अभिवादन करतो. तुमच्या वडिलांची मला जेवढी सेवा आहे तुम्हा आम्हाला जर येतं पुण्य आणलं असेल तर त्यांचीच पुण्य आहे. मला निरोप आला त्याने आमचे कीर्तन करून घ्या सुधाकर महाराज गणपतीला पाठवून देतात. आले माऊली महाराज आले मंदिरात सेवा पाठवून त्यांचा आदेश त्यांची कृपा त्यांची आज्ञा शिवधार्थ मानले आणि त्याने आनंदाने महाराज
कीर्तन प्रवचन केलं जा, चाली म्हणून जा, आशीर्वाद आहेत त्या महात्म्याचे. आणि भावनी म्हणायचं तुला करून तुम्ही असल्याशिवाय गाथा पारायण होत नाही, महिनाभर पारायण करून घ्या. आमचे आमचे भाऊने नितांत सेवा केली. अशी असल्याने सेवा त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे सेवा आहे. पुढे बाळूकाकांचा हा मोठा ह्याच्यामध्ये शिणाचा वाटा. आमचे बाळूकाका हे तसे दुर्गा काका त्याच्यामध्ये हे काका त्या काकाने काका पाठवले सेवेसाठी. आणि यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून पंक्तीचे मानकरी पहिल्या दिवशीची पंगत धर्मराज निवृत्ती करात दुपारची पंगत झाली. गरुचंद भागवतराव यांची काल एकादशी दिवशी पंगत झाली. महेश नानाराव बोंगर संध्याकाळी एकादशी दिवशी पंगत झाली. आज काल दुपारी म्हणजे अभिमान साहेबराव साळुंके तथा भोगरे जवळा यांची पंगत आणि नंतर त्रिनाथराव भागवतराव बोंगर यांची पंगत आणि आज दुपारची पंगत राजाभाऊ भगवानराव कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि संध्याकाळची पंगत आश्रुबा बळवंत गोंगर एक विश्वनाथ महादेव गोंगर यांचे होणारे फडावर महामेरू वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी गायनाचार्य वादनाचार्य सगळी मंडळी मदन वादक पुणेकरी टाळकरी महाराज पूर्ण अशा प्रकारचे उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आमचे वैजनाथ महाराज रत्नपारखे यांचाही धन्यवाद देतो. आमचे चोपदार असं मस्त दिसतात मला, असं मोठीच आहे आज जणू काय छोटीच घ्यावी लागते. असं मस्त चालत बरं टमाट्याने गाणे गोल माणूस आहे, असं मस्त नाचते मलाही बेस्ट नाचते. त्याला धन्यवाद देतो. आणि सिस्टीम पूर्ण अशा प्रकारची सिस्टीम आमच्या ऑपरेटरलाही धन्यवाद देतो. आणि सेवेला सुरुवात मिळाला. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाद्वारे म्हणतात बाबा तुम्ही संत माय बाप. तुम्ही कोण आहेत? संतांना उपमा देतात तुकोबरा. कोण आहेत? तुम्ही संत माय बाप आणि आहोत माय बाप पण कृपावंत. माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकार पडलेले प्रमुखाने. एक कृपावंत आहे, एक कृपावान आहे आणि एक कृतज्ञ आहे. कृतज्ञ कसला असं पाहिजे की एक दान करायला निघाला. एका कुटुंबात वासुदेव दारात आला. वासुदेव आल्यावर त्यांनी म्हणायचं कोणी नाही, कोणी नाही कोणाचे आणि एकले जायचे. आणि मागून पोराने म्हणायचे गटुडा कुणाला रे न्यायचे. आणि मग असे त्याला वाढायला द्यावं. एका बाईनं काढून दिलं. एवढं दिलं वासुदेवाला वाढलं काय कृतज्ञ म्हणला. काय म्हणला वासुदेव का म्हणला एवढं काय कृतज्ञ नाही. ज्यांना दान धर्म आवडत नाही ते कृतज्ञ म्हणतात. आणि ते लोकांवर उडते उडते हे जाना ना देखावे उडते जाना ना देखावे ये तो समाज बुडायला ना बुडायला तर त्यांना कृपाला येतो. उडते जनने देखले डोळा त्यांना कृपावान म्हणतात. ते अवतार धरतात महाराज यासाठी जप यासाठी तप यासही अमोख. आणि या न्यायाने महाराज संत अवतीर्ण होतात. त्यांना कृपावान असं म्हटलं जातं.
कृपा कटाक्ष न्याहिले किती अपराधी असू द्या, अनाथ अपराधी पतित रागळा परी पाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा टाकून ती. संत महाराज दयाळू पांडुरंगाला कृपा करा म्हणतात, कृपा करा म्हणून संत कसे कृपावान कृपावंत, म्हणून संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि त्यांची कीर्ती काय वाटू अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, जगासाठी कोण तुम्ही संत माय बाप, तुम्ही माय बाप काय कृपावंत. संत काय करतात आपल्यासारखं करतात, कितीही दूर किती अपराधी असू द्या, किती अपराधी. संत काय करतात आपणा बारीक हे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. एका क्षणामध्ये आपल्यासारखं करतात. काय किती दुर्बुद्धी असू द्या, किती
अपराधी असतील जगामध्ये एकच जात असे की त्यांना संत मानते क्षमा करता क्षमा करा अपराध महाराज तुम्ही शुद्ध पुन्हा कुणावर क्षमा करतात आणि त्यांच्या जीवावर जे बेततात त्यांच्यावर सुद्धा क्षमा करतात एक मीराबाई नावाची एक महान संत जगामध्ये झाली कोण मीराबाई एक नावाची आणि मीराबाई राजाची मुलगी कोणाची मुलगी आणि त्या राजाच्या दरबारामध्ये एक झालवट करायला भांडी घासायला एक म्हातारी होती कोण होती आणि तिला एक एकुलता एक मुलगा होता रत्नमार्ग महाराज कोण त्या म्हातारीला एक एकुलता एक मुलगा होता आणि ती झाडून भांडी करायची राजाच्या दरबारामध्ये मीराबाईच्या घरी आणि एके दिवशी मीराबाईच्या घरी तो मुलगा म्हातारी बरोबर आला कोण तिचा एकुलता एक मुलगा म्हातारी बरोबर आला आणि ही राजाची मुलगी बघितली हा कोणी त्या पोरानं बघितली जशी पाहिली तसं वेळ लागला पाहिलीला वेद लावी पैशी जीवी जडणी या मुलाच्या मनात मुलगी बसली मीराबाईवर भाळला तर म्हातारीचा मुलगा आणि भांडी घासणार तिच्या मनामध्ये बसला त्या मुलाच्या घरी गेला तसाच ताप येऊन पडला म्हातारीने विचारलं बाबा एक दिवस गेले 2 दिवस गेलं त्याचा आजारच बरा होईना काय विचारलं बाबा 2 दिवस झालं अन्न कमी झाले ताप यायले तुला नेमका काय रोग झाला तुला काय झालं ते म्हणला मीराबाई मला पत्नी करायची हा आणि राजाची मुलगी दोघाली फासावर देते मीराबाई राजाची मुलगी आहे बाबा आपण झाडून भांडी करून खातो तिथं आई ते मुलगी मला पसंत आहे म्हणला मनामध्ये बस मला तीच करायची नाहीतर मी वाचतच मीराबाई राजाची मुलगी समजावण्याचा प्रयत्न केला म्हातारीनं महाराज अरे बाबा राजा आहे ते आपल्या दोघाला सुळावर देईल राजा आहे ते आणि राजाची मुलगी मीराबाई म्हातारी जायची भांडे घासायची राहायची बराच काळ वाटला पोराचा तर आजार बारा महिना पोरानं अन्न वर्जन केलं आणि काय करावं म्हातारी बारीक झाली लहान झाली म्हातारीनं महाराज मीराबाईने विचारलं हे आजी तुम्ही भांडी घासा येता तुमच्या बरोबर मुलगा आलता पुन्हा नंतर आलाच नाही अशा तुम्ही त्या खराब दिसायला अन्न कमी झाले तुमचं हे माय म्हणली काय नाही वास्तव म्हणली गरिबीचं तसंच असतं कानवेळा टाकलं मीराबाईला कसं सांगावं त्याने सांगितलं नाही आणि नंतर बरेच काळ गेल्यावर एके दिवशी आणखीन मीराबाई म्हणतात हे आजी खरं सांगा तुमचं काय नेमकं काय झालं तुम्हाला एवढं कशाला रोग झाला ते म्हणले माय सांगायसारखं नाही पण सांगितलं तर आम्ही फासावर जाण्यासारखं काही असू द्या म्हणले माय आजी काही बी असू द्या पण मला सांगा काही बी असू द्या त्याचा मी स्वीकार करू हे मीराबाई माझा मुलगा म्हणते की मीराबाई मला पत्नी करायची मीराबाई म्हटल्या एवढंच का मीराबाई म्हणलं त्याला घेऊन ये कुणाला त्या मुलाला आजीला म्हणले मला माझ्याकडे घेऊन या दुसऱ्या दिवशी गेली खरंच म्हणते मीराबाई अगं तू राजाची मुलगी आहे आम्हाला राजा फासावर दे तुम्ही आजी काळजी करू नका त्याला घेऊन या मीराबाई कुणाची सेवा करायची बघा घुंगरू बांध करण्याची रे मीरानाची मीराबाई पायात पैंजण बांधायची राजाची मुलगी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ Hey,
मीराबाईला बापाने बोटाला धरलं लहानपणी, बरं का. परिणाम हीच भजन का सांगतो. वल्लाने मीराबाईच्या बोटाला धरलं, देवदर्शनाला नेलं गोपाल श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये, बरं का. आणि एक लग्न लागत होत, लग्न लागत होत एका नवरा नवरी बरोबर. वडील आणि मीराबाई तिथं लग्नाला थांबल्या. काय लग्न लावलं आणि मीराबाई लहान होत्या. मीराबाई म्हणतात बाबा हे काय, हे म्हणजे नवरा नवरी त्यांचं लग्न लागतंय. ही तिचा नवरा आणि ह्याची बायको. आणि मीराबाईंनी गप्प बसावं का नाही. मीराबाई म्हणजे माझा नवरा. आता लहान मुलगी असल्यामुळं मीराबाई का म्हणल्या माझा नवरा पण काय, माझं मी लग्न लावायचं. आता बाबांनी गप्प बसावं का नाही. बाबा म्हणले ती काय, ती तुझा नवरा. श्रीकृष्णाच्या मंदिराकडे देवाकडे बोट केलं बाबाने आणि दाखवलं हे तुझा नवरा गोपाल कृष्ण. आणि तेव्हापासून मीराबाईने गोपाल कृष्णालाच पती मानलं. म्हणून मीराबाईनी देवाचंच नाव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आणि या मंत्राचा जर जप केला रे केला, भवरोग असू द्या महाराज, किती रोगी असू द्या, ते रोग नाहीशे होतात. कशाने? कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्म्याने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः म्हणलं किती रोग असू द्या जातात. भवरोगायशे जाय आणि काय शुल्लक साधी रोग तर पळून जातात, त्या माणसाला होतच नाही. जग गुरुकुमाराय म्हणतात. आणि या मीराबाईला लहानपणीच देव आपला नवरा दाखला बाबाने गोपाल कृष्ण. तिथून मीराबाईचं लग्न झालं, नवरा सोडून दिला. का? माझं लग्न ह्याच्या बरोबर झालं, गोपाल कृष्णाबरोबर, ह्याच्या बरोबर नवरा मला सोडून दिला. तिथून मीराबाई नाचायच्या, देवाचं भजन करायचं, पायात पंजन बांधायच्या, नाचून नाचून भजन करायचं. आणि मग राजाने सांगितलं मीराबाईला 20 पाजा. काय ते विसाचा पेला, काय मीराबाईला विसाचा पेला. मीराबाईसाठी घेतो 20 प्याला, त्या माझीचा झाला पाडेवार. मीराबाईसाठी पेला तो विसाचा, हो लाखा कोलाट्याचा ढोल पिठी. मीराबाईसाठी महाराज गोपाल कृष्णाने विस्प्राशन केलं. काय अधिकार आहे? अशा असणाऱ्या मीराबाई महाराज नाचायच्या, भजन करायच्या. त्या मीराबाईकडे ही आजी त्याच्या मुलाला घेऊन आल्यावर महाराज त्या आजीनं मुलगा आणला. आणि आजीनं मीराबाई ते मुलगा आहे माझा समोर धरला महाराज. धरला आणला म्हणून तिला धरून कोण मुलगा तिला आणला. मीराबाईनं धरला आणि बोलवलं समोर दोघांनी. जेव्हा पुढे गेले गोपाळ कृष्णाच्या मंदिरावर, हे काय तुझं म्हणणं आहे? ते म्हणलं आजीनं सांगितलं नाही का, मी तुला लय आवडलंस म्हणलं. मला काय, मला तू पत्नी पाहिजे, मला पाहिजे ना तू. हो पाहिजे, काय हरकत नाही, निवडते तुला, पण या काठीवर. पण त्या आठवण काय नाही म्हणजे फक्त तू 12 दिवस या गोपाल कृष्णाच्या मंदिरात कृष्णाचं भजन कर. काय कर? गोपाल कृष्णाचं भजन कर, डोळा झाकून बस गोपाल कृष्णाच्या मंदिरात. त्याला सांगितलं. आणि 12 दिवशी येणार म्हणले पुष्पमाला घेऊन आणि तुला वरणार. काय हरकत नाही, ठरलं दोघांचं. महाराज तिनं तिच्या डोक्यावर हात फिरवला. कुणाच्या? त्या पोराच्या. काय संत काय करतात? कृपा कटाक्ष न्यायिली, कृपा कटाक्ष न्यायिली, आपल्या
म्हणजे कृपा केली काय आपल्या अभंगामध्ये कृपा शब्द आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत आणि मग मीराबाईंनी कृपा केली. कृपा कटाक्षाने हरली आपल्या बळी बळी सगळे महाराज त्याने आपल्याच पदावर बसले आणि मग गोपाल कृष्णाची सेवा करायला लावली. 12 दिवस सेवा महाराज. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे. आणि मीराबाईंनी दर्शनाला जायचं. 12 दिवस श्रीकृष्णाची भक्त असल्यामुळे मंदिराकडे जायचं दर्शनाला. ते 2-3 दिवस इकडे इकडे बघायचा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. 2-3 दिवस वृत्तीवर राहिला. पण 4था 5वा दिवस 6वा दिवस होऊन झाला हे वृत्तीवरून नाही सर. कुठं झाला या वृत्तीवर जे आहे ना तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन. तुकोबराय म्हणतात कुठं पहुड्यान या वृत्तीवरून जर बाजूला झालं रे झालं. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्तीशी कैसे घासून कैसे निवृत्तीशी झाले. म्हणून निवृत्त दाबा बरं का. निवृत्त मृत्यू निवृत्त होणे म्हणजे मन हे राम झाले, मन हे राम झाले. महाराज मीराबाईंनी जाऊन बघायचं. 5व्या 6व्या दिवशी दशा पालटली. आविटीची दशा पालटली. दशा पालटल्यानंतर हा रममान झाला. 5व्या 6व्या 7व्या दिवसात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. या बाबांनी 16,000 हात भोगल्या. 16,000 भोगल्या नाही ना. याला 7-8च होत्या. 109 पत्न्या होत्या. लग्नाच्या पत्न्या ह्याला 109 होत्या. 16,000 कुठल्या सांगायसाठी विषय वेगळा आहे. सांगत नाही. एका राजाने सगळं राज्य जिंकलं होतं. त्यांच्या पत्न्यांमुळे आणून बंदीखान्यात पडल्या होत्या. त्या 16,000 ही राजा यांनी मारला, यांची मुक्तता केली. म्हणून त्या म्हणल्या इथून पुढचं आयुष्य कुठं घालावं. 16,000. मग 16,000 असा विचार केला की इथून पुढचं आयुष्य देवा तुम्हाला समर्पित. म्हणून त्या 16,000 खऱ्या पत्न्या 108च देवाला लग्नाच्या. 16,000 अशा म्हणून मीराबाईंचं भजन यांनी काहीच महाराजाची वृत्ती नाही याची वृत्ती मनात नाही सुधारली. आता जी मीराबाई पत्नी असावी वाटत याला जगत मायबाप दिसायला. कोण दिसायला? सगळ्या बहिणी माता बहिणी दिसू लागल्या. भूतदया पशुपशीचे पालन ताणलेल्या जीवन बना माझी. परोपकारी मेने परनिंदा. बरं का म्हणाल परोपकारी मेने परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. त्याला काय दिसायला? सगळ्या बहिणी माया दिसायला लागल्या आणि समोर फक्त देव दिसायला. 8वा 9वा दिवस आला. याची वृत्ती नाहीशी झाली. भगवंताशी एकरूप झाला. एक कार्य संजय एक रूप हो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नाव. म्हणून पठ्ठ नाम विठोबाचे आणि कवाचे न शेवी. देवाचं नावच घ्यायचं आणि ते संतांनी घेतलं. घ्यायला लावणारे कोण आहेत? संत. आणि म्हणून मीराबाईंनी 12व्या दिवशी मला हातात हार घेतला. काय पुष्पहार घेतला.
ताट घेतलं, आरती घेतली आणि त्याला वळवायला लागली. ज्यावेळेस 12व्या दिवशी त्याच्या परत गेली तर तो समाधीच झाला. गोपाल कृष्णाच्या नावाने समाधी लागली आणि समाधी लाभल्यावर त्याला समाधीतून उत्थान पावलं. समाधी उतरली त्याची. मीराबाईने समाधी उतरल्यावर म्हणले, हे बाळे, मी तुला पुष्पहार घेऊन आले, तुला आरती आणली म्हणली वावळायला, करतोस का लग्न? तू का म्हणे मग नाही व्रतीवरी त्याची माय झाली महाराज. कोण? मीराबाई माय झाली. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बापा तुम्ही संत माय बापा कृपावंता कीर्तिवानू अवतार तुम्हाला कारण ह्या संतांची कीर्ती काय वर्णन करू. आणि त्यांचा अवतार जगाच्या उद्धारासाठी आहे. अभंगाच्या दुसऱ्याचा अवतार जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या हिताच्या गोष्टी करतात त्यांना संत म्हणतात. तेची संत तेची संत यांचा येत विठ्ठले नेती काही काना टोना नामस्मरण वाचोनी निळा म्हणे विरक्त देही. काय संत कसे असतात? विरक्त देही आणि आठवाची नाही देहात. जगद्गुरु तुकोबराय नामदेव महाराज वर्णन करतात. ह्याच नियमाने कुर्बा काका इथं भजन करायचं. कुठं? निळा म्हणे विरक्त देही देहावरच राहत. तुका म्हणे मग नया वृत्तीवर रंगात यायचं भजन महाराज. कुणाचं? कुर्बा काकांचं.
एक दिवस असा उजळला, काकांचा आडे लावलं चिखल तुडवायचा, पाण्याला मालकीन जाऊन पाणी आणायला घरी दोघं बारक बांधत एक पोरग झालेलं पोरग काकांना लहानसं. आणि मग एक दिवस काकांचा महाराज धंदा गाडग्याचा चिखल मळायचा पाणी असं इतकं भजन करायचं, इतकं भजन करायचं, तल्लीन व्हायचे काका. होय, तल्लीन व्हायचे. कसं व्हायचे? तेरणा नदीच्या तीरी, तेरणा नदीच्या तीरी बसली सत्यपुरी, गोरोबा भजन करी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. तेरणा नदीच्या तीरी, तेरणा नदीच्या तीरी सत्यपुरी, गोरोबा भजन करी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. भजन करायचं काय? विठ्ठल 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 नाम घोषामध्ये महाराज गोरबा काका तल्लीन झाले. काय तल्लीन झाले? मालकिनीनं सांगितलं, हे काका काय माती तोडविता देह नाहीस ती तू कशाने? विठ्ठल नामाने, विठ्ठल नामाने. अहो नाम घेता 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 मालकिनीनं सांगितलं, काका मी पाण्याला जाते, सांभाळा घरी, सांभाळायला घरी, तुम्ही बाळाला सांभाळा, चिखल तोडवतो. त्यांनी पाण्याच्या घागऱ्या नाही जन्मात आली. माती तुडवीता दे नाहीस ती माती तुडवीता दे नाहीस
नामदेव महाराज काकांचं वर्णन करतात. सांभाळाया घरी नाही कोणी, लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी. सांभाळाया घरी नाही कोणी, आणि मग पत्नीनं पाणी आणायचं महाराज. गागरी मागून गागरी आणायचं आणि पाणी चिखलात बसायचं. गोरबा काका भजनामध्ये रमून गेलो. गोरबा काका तल्ली भजनामध्ये झालं आणि लेकरू रांगत 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 चिखलाकडे आलं. तुका म्हणे नामा म्हणे गोरा नाही देहावरी. काय नामदेव महाराज म्हणतात गोरबा काका देहावर राहिले नाही. झालं काय? संकष्टी धारी पांडुरंगा, संकष्टी धारी पांडुरंगा, संकष्टी धारी नामदेव महाराज म्हणतात गोरबा काका देहावर राहिले नाही तर निकृत चिखलात रांगत रांगत आल्यावर बरोबर पाया पडले. माती तोडविता देह नाही स्थिती, आठविता चित्ती पांडुरंग. पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन गोरबा काकांच्या पायाखाली तुडवलं. रक्तभंगार चिखल झाला आणि पत्नी घागर घेऊन आली. महाराज पाणी वाजता वाजता चिखलला आणि लेकरू दिसणार. महाराज मग पत्नी धावली काका. काय आग लागलो म्हणजे तुमच्या भजनाला, माझं लेकरू तुडवलं. आग लागलो म्हणजे आग लागली. आणि मग ढकलून दिलं काकांना. काका देहावर आले. काकाला पत्नीने ढकलून दिलं. काका सावध झाले. भजनातून सावध झाल्यावर पाहतात तर चिकन लाल झाला. लेकरू पायातून तोडलं. काका महाराज खेळलं. पांडुरंगा हे काय झालं? हे काय केलं रे देवा? तुझ्या भजनामध्ये हे एवढा विक्षेप का? महाराज आक्रोश करू लागले. एकुलते एक लेकरू गेलो, एकुलते एक लेकरू गेलं. आणि मग पांडुरंगाला शिव्या देऊ लागल्या. गोरबा काकांची पत्नी कोणती? रामी नावाची पत्नी. गोरबा काकाची पहिली पत्नी रामी. बरं का? रामी पहिल्या पत्नीचं नाव आणि दुसऱ्या पत्नीचं संती. गोरबा काकाच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे. पहिली पत्नी रामी आणि दुसरी पत्नी संती. हिला मला 2 वर्ष लागलं पाठ करायला. रामी संती सहज आल्या नाही. बरं का? रामी संती सहज माझ्याकडे आल्या नाही. पंढरपूरला चतुर्बाप गेलं का? झोपी गेलं का बापू? माझं प्रवचन होतं की ते बाबाच्या मठात आणि बापू नापासमोर गेले. हार घातला, व्यासपीठ मोठं कसला थाट पंढरपुरातला आणि सगळी लोक कीर्तनाला सगळ्या बाया चांगल्या ऐकणार. पंढरपूर म्हणलं मी सांगितलं बघा काकाचं चरित्र सोपं. आपल्याला पाठ काय? काकाचं चरित्र सांगितलं. चरित्र काकाचं बरं वाटलं त्यांना ऐकायला. प्रवचन झालं. पाया पडलं. हुशार बाया येऊन पाया पडल्या. म्हणल्या बघा काकाच्या बायकोचं काय नाव आहे? म्हणा पण्या महाराजाला माहिती. ही महाराज तर सोंग तयार झालेलं. सोंगातून तयार झालेलं महाराज. आता काय अनुभवच नाही ना. काय अनुभव यामध्ये सांगा. आता मी लहानपणचं प्रवचन करणार. भजन येत होतं. भजन म्हणजे आरपट चाले म्हणायला आधीपासून असं समज येत नाही. माझ्याकडची डाव आहे. डावात सगळी पडत. आणि मग त्या बाया पाया पडल्या. 20-20 रुपये हातात दिलं आणि म्हणले की मला काकाच्या बायकाचं काय नाव आहे? आता काय सांगतो? अहो मला गोरबा काकाचं चरित्र विकत घ्यावं लागलं. पुन्हा त्याचा अभ्यास करावा लागला. अभ्यासाचे
त्याचा अभ्यास करून बायकाची नावं शोधावी लागली आणि त्याच्यात रामी संती सापडल्या. पहिली पत्नी रामी आणि नंतर संती. गोरबा काकांचा मुलगा चढवला पायाखाली आणि पत्नी आक्रोश करू लागली रामी आणि पांडुरंगाला शिव्या घालू लागली. काय पांडुरंगाला शिव्या घालू लागली. सगळं म्हणले तुमचं भजन आणि पांडुरंगाला शिव्या द्यायला लागल्यावर गुरबा काकाला राग आला. गुरबा काकाने पडलेली होती काठी. काय काठी पडलेली होती. काठी घेतली हातात. पांडुरंगाला शिव्या देतीच का म्हणून उगारली काठी काकाने मारायला. काठी उगारल्याबरोबर माझ्या अंगावर हात लावता तर तुम्ही पांडुरंगाची शपथ आहे म्हणली. कोण? गोरबा काकाची पत्नी लय हुशार. बाया लय हुशार असतात. बायाली काठी घेऊन हाणावं, झाड जवळ असावं, माणसं जवळ असावी. काठी त्याच्या त्याला धरत्या, झाडाला पडण्याच्या झाड होत्या, पोटाला करत्या, मार खायच्या नाहीत लावण्याच्या. हा लय चाबरे असतात. आणि मग गोरबा काकाला शपथ घातली. माझ्या अंगाला हा हात लावता तर पांडुरंगाची शपथ आहे म्हणली. बघा काका पांडुरंगाचे भक्त असल्यामुळे शपथ मानली. तिथून पुढे काकाने ठरवलं आता पत्नीच्या अंगाला हात लावायचा नाही. पांडुरंगाची शपथ मोडत. तिथून पुढे काकाने पत्नीच्या अंगाला हात लावला नाही. संसार मोडला. इकडून ते एक बालक होते ती मरून गेले. तिथून पुढचा संसार पत्नी मला अंगाला हात स्पर्श केला नाही म्हणून रामीला असं ठरवलं की रामीला एक लहान छोटीशी बहीण होती संती नावाची. आई वडिलांकडे गेली आणि म्हटली हे बघा आमच्या घरावर संकट आलेले, आमचा संसार मोडलाय. तुम्ही मायबाप तुमच्याकडे एक मुलगे माझ्या नवऱ्याला देऊन टाका म्हणजे आमचा संसार सुखाचा होईल, आमचा वंश वाढेल. या न्यायाने गोरबा काकाला घेऊन गेली. त्यांचं पती पत्नीचं लग्न लावलं, वाटलं लावलं महाराज. गोरबा काकांच्या सासऱ्याला संतीला गोरबा काकाला वाटलं लावताना म्हणले पहिल्या बायकोला जसं सांभाळा काका, जसं सांभाळलं तसं हिला बी सांभाळा, तसा सांभाळ करा. काकाला वाटलं हिच्या अंगाला हात लावला नाही तसं हिला बी चांगलं सांभाळायचं. आला संसार केला, हिला स्पर्श नाही. शपथ मोडून ना विठ्ठलाची पांडुरंगाची शपथ मोडून म्हणून काकांचा महाराज संसार व्हावा म्हणून दुसरं लग्न केलं तरी पत्नीला स्पर्श नाही. एके दिवशी रात्री तिघाच्या तिघं झोपलेले असताना पत्नीने त्यांचे हात आपल्या अंगावर घेतले आणि हात महाराज अंगावर घेतले म्हणून गोरबा काकाने पांडुरंगाची शपथ म्हणून हाताने म्हणून हातच तोडून टाकले. गोरबा काकाने हात बोलल्यावर काकांचा धंदा बंद पडला. उपासमार होऊ लागली. काकांचा प्रपंच उघड्यावर पडला. संसार महाराज बोलला. दारिद्र्य काकांच्या घरामध्ये आलं. उपासमार होऊ लागली. गाडगी मडकी धंदा बंद पडला. आणि मग अशा न्यायाने महाराज शांत बसता. ते चालू आणि नंतर आणि नंतर या न्यायाने महाराज संसार गोरबा काकांचा मुलगा उपासमार होऊ लागली. काकांचा धंदा बंद पडला. पडल्यानंतर विठ्ठलाच्या पांडवांवर नटलेला महाराज दया आली. तो कोण आहे? जगाचा मायबाप. तुम्ही संत मायबाप. जगाचा मायबाप अनेकाची अनेक संतांची कामं ह्या पांडुरंगाने या संतांची भक्तांची कामं केली. अशा भक्तांचे घरी काम न सांगता भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या भक्ताची कामं करतो. आपल्या पायाला तुम्हाला भक्ताला की मायापाशी दुर्जनाशी संवाद. जे भक्त आहेत ना भक्तांचा संसार करतो, भक्तांची कामं करतो, न सांगता करी सर्व काम. आणि अशा न्यायाने महाराज गोरबा काकांचा पांडुरंगाला पंचायत पांडुरंगाला काळजी वाटू लागली. आणि नंतर रुक्मिणीला म्हणले हे रुक्मिणी मी गोरबा काकांचा प्रपंच करण्यासाठी चाललेलो
संसार मोठा साला गोरोबा काकांचे उपासमार होऊ लागलेले. उठेवरून महाराज खाली उडी मारली आणि पंडरम परमात्मा सरळ तुमच्या पाया पुस्तक तुमच्या पाया पुस्तक सारा माग चालू सुरू अशा भक्तांच्या निर्वाणी गोविंद असे मागे पुढे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. हरी निर्वाणी गोविंद निर्वाणी गोविंद निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. त्यांच्या कुळामध्ये महाराज काकांनी नाव घेतलं म्हणून त्यांचं रक्षण करण्यासाठी पांडुरंग परमात्मा विठेवरून कुंभाराचं रूप धारण केलं आणि तेर गावामध्ये निघायच्या तयारीला लागले. रुक्मिणी माता म्हणले देवा कुठं मी चाललो म्हणले कुंभार झालो. गोरोबा काकांच्या संसारासाठी प्रपंचासाठी उपासमार होते. मी काकांच्या सेवेला चाललो म्हणले. आणि मग मी रुक्मिणी तुला येता येईल पण कुंभारीन व्हावं लागल. काय हरकत नाही म्हणजे देवा मी कुंभारीन होईल. गरुड म्हणला देवा कुठं तेरला चाललो म्हणले गोरोबा काका. मग गरुड म्हणला मला यायचंय गाढ व्हावं लागल. काय हरकत नाही म्हणला. गंगावली बाई सोनी माझा वाली आला. तेरगावच्या शिवावर आले महाराज हे आकाश मार्गाने. काय भगवान पांडुरंग परमात्माच नव्हे. तेरगावच्या शिवावर आल्यावर गाढव रुक्मिणी माता कुंभारीन आणि हे स्वत पांडुरंग परमात्मा कुंभाराचं सुंदर रूप घेऊन तेर गावामध्ये प्रवेश केला. काकांचं घर विचारत 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 काकांच्या घरी आले.
हा गोरबा काकांचं चरित्र सांगण्याचा एकच उद्देश आहे. आज गोरबा काकांची पुण्यतिथी आहे. गोरबा काकांची 70वी पुण्यतिथी. 770. माझ्या मते 770 म्हणजे 7 पिढ्याची. आणि हे ट्रस्टले तर 709. काय का असं ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 709वी समाधी सोहळा गोरबा काका ते. आणि ह्या गोरबा काकांच्या समाधी सोहळ्याच्या 709व्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित आहोत. लांब तोर सर्व वैराग्य मूर्ती गोरबा काका. काय वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रघुनंदनजी महाराज पुजारी आणि यांच्या माध्यमातून या चालत असलेले भव्य दिव्य अशी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे महाराज रत्नपारखे महाराज, आमचे फडकरी संत चरणरज बाळासाहेब भागवतरावजी बोंदर आणि आमचे विनकरी राजाभाऊ तपिशे, आमचे झेंडकरे दोन्ही छान अशा प्रकारचे मृदंग वादक आहेत. अशी कोकरासारखी मस्त दिसते. अशी 7 किरी वागावं तुम्ही सुंदर. चांगली 7 किरी. टाळी वाजवा बरं आपल्यासाठी टाळी वाजवा. अरे टाळी वाजवा. हा वा. धन्य माता पिता तयाची आपल्या हिताजवासे जागता. धन्य माता पिता. तुमच्या माता पित्यांना धन्यवाद बरं का. तुम्ही तुमच्या हिताला जागेवर पुढे कन्या पुत्र होती जे साखळी असे रत्न जन्माला यावे लागतात. असे रत्न जन्माला यावे लागतात. तुम्ही वारकरी व्हायला स्वाभिमान आहे. तुम्ही उद्या देशाची मालक होणार आहोत. पिदाड्याच्या हातात भेट जाणार नाही. पिदाड्यानी लोकांनी ओळखीलंय. एक दिवस वारकरी माझा देशावर राज्य करेल. वारकरी संप्रदाय देशावर जगात राज्य करील. संप्रदाय अशी ताकद आहे संप्रदाय. कारण ही लेकरं विसली तर होणार नाही. ही मायबापाला आश्रमात तर टाकणार नाहीत नेऊन. ही लेकरं जगाला शिव्या देत तर दारू पिऊन हिंडणार नाहीत रस्त्याने. ही लेकरं दारू पिऊन रस्त्याने हिंडणार आहेत का जगाला त्रास देत. अवतार तुम्हा धराया कारण उतरायजन सर जीवांचा उद्धार करणारी मंडळी. लहान लहान बाळके छोटीशी लेकरे उद्याची ही मान करेत महाराज. कोणी गायक होणार आहे, कोणी वादक होणार आहे, कोणी कीर्तनकार होणार आहे. महान अशी विद्यार्थी होणार आहेत. अशी लेकरं सुंदर आहेत. तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो कडे हो. आणि चांगलं सत्कार्य करा. चांगले स्वर लावायचे शिका. त्याग मनामध्ये घ्या. तुम्ही वैराग्याच्या महामेरूच्या संस्थेमध्ये शिक्षण घेता. कडकडीत वैराग्य आमच्या काकांचं. असं त्याग करा गड्या दादानो. त्याग करून अभ्यास करा. देव तुमच्यावर कृपा करेल. संत दयाळ कृपाळू दार माझा नमस्कार वारंवार कृपाळू दार. संत कृपाळू तुमच्यावर कृपा करतील. तुमचा असा सुगंध येईल. जगाने तुमच्या पुढे नतमस्तक व्हावं लागेल. असा अभ्यास करा. अभ्यासावनी घर अर्थामक ज्ञान. ज्ञानावनी ध्यान विशेष ध्यान आहे. चकली बसली मग काय केलं. तुम्ही वेद जरी पाठ केले आणि इथं जर चकली बसली काय आहे. भाव असला ना सगळं भाव गळे आकडे ये विना कळे खरं तरी आवडे देव कृपा करतो. मग पण भाव असला पाहिजे. भाव गळे आकडे हे विना भाव भरवणी आवाचे ज्ञानेश्वरी. तेव्हा एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. पुन्हा फळ आले भावे मग माझी याची भावे. आपल्याला कळत पण भाव असला पाहिजे. हे भगवंताला चित्त द्यावं लागत असतं. चित्त द्यावं ते भगवंताला आणि मेलेलं प्रेत द्यावं ते आपल्या स्मशानाला द्यावं लागतं. त्याला चिता म्हणतात. मेलेल्या माणसाला जायते तिला चिता म्हणतात. जिवंत माणसाला जायते तिला चिंता म्हणतात. आणि उभा आयुष्य जिवंतपणे खाते तिला चिंता म्हणतात. आणि भगवंत धारण करत असतो तो चित्त. चित्त चिंता आणि चिता
मेलेल्या माणसाला चिता जाळते, जिवंत माणसाला चिंता जाळते आणि चित्त हरण करतो तो भगवान. म्हणून गोपिकांचं चित्त हरण केलं. हरिले माझे हरिले चित्त भगवान वितरणे. आणि आपलं चित्त जर त्याने एकदा का हरण केलं नाही केलं भगवान तिथे एवढी गोपाळ तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. एवढी गोपाळ आहे ते देव राहत असतो. आणि अशा न्यायाने महाराज भगवान परमात्म्याला गोडवा काकाने चित्त घेऊन टाकलेलं. तैसे सज्जनाचे चित्त. आणि चित्त हरण केल्यावर पांडुरंग परमात्म्याने इथं गाडी मडकी घडायचं काम केलं. आणि बराच काळ इथं पांडुरंगाने रुक्मिणीने गाढवानी कामं केली. घडी माती वाही गोऱ्या कुंभाराची विक्या मेहत्याची अंगे वाही. अर्जुनाचे रथी होय हा सारथी शेकोहे प्रीती. सुदाम्याचे मीराबाईसाठी तो विसप्याला दामाजीचा झाला. सज्जन कासया विकू लागे वास मला सावं त्यास लागे मास. किती मिनिट राहिले? 3 मिनिट. फुलं वाटून घ्या. वाटली का? माळ्या सावत्यास खुरपू लागले. देव अनेक जणांची कामं करतात. जसं माळ्याला खुरपू लागले सावत्या माळ्याला मीराबाईसाठी विष प्याले, सज्जन कासायला मास विकू लागले, तसं गोरबा काकांना मडकी घडू लागले. असा संतांचा अधिकार आहे दादा. म्हणून संत कोण आहेत? तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा घडाया कारण उदराया जन जळ वाढवया शोक भक्ती भाव धर्म गुणाचारी नाम. आणि त्यांच्यामध्ये असे गुण इतके चांगले. तू का म्हणे गुण चंदनाचे तू का म्हणे गुण Thank you.
ज्ञानेश्वर माऊली दारा लावू, ज्ञानेश्वर माऊली